भजनवाले आहेत कोणी ताडवाले भजनवाले दिंडीतले आहे का कोणी दिंडीतले पोरं आहे का दिंडीत कोण आहे महाराज मंडळी होते यांना राणा उभं या टोपीवाले या दिंडीतले होते ना यांना उभे राहणं उभं राहायला काय जाते यांना मागं
दोस्त आहे माझा कोणा घेतला होता हरी 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 हेलो हेलो रामकृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा
गोकुळच्या सुखा अंत पार गेले का बाळ कृष्ण
नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा जाणी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुमका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या ऐसे नमन करुणी सकाळा हरी कथा म्हणे पबड्या बोला ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळा नामा म्हणे आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळा मृदंग श्रुती देखा दया माझे नमन दंडवत जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कुवास राधा साध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनम यस्य राधा 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 वाचि किम तस्य शेषम सब द्वार को छोड़ के मैं आयो तुम्हारे द्वार प्रसभान की लाडली जरा मेरी ओरुनी हर बरसानी की राधिका नंद गावते स्वामी इनके चरण नमय करूं कोटि कोटि प्रणाम कैलास राणा शिवचंद्र मोड़ी फणींद्र माता मुकड़े ज्वलाली कारुण्य सिंधु भवदुःखहारी शंभो मजभूनता जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना हे दुःखा भंजन मारुती जगत वंदन हे जगद्गुरु ज्यांचा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद अशी असणारी श्री संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग काल्यातील प्रकरणातील आहे मंडळी लक्षात असू द्या कार्यक्रम किती दिवसाचा जरी असला तो
1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, किंवा 4 दिवसाचा असो, किंवा 5 दिवसाचा असो, किंवा 6 दिवसाचा असो, किंवा 7 दिवसाचा असो, त्याची समाप्ती हे काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला म्हणजे काय? काला म्हणजे समारोप. जसं एखाद्याच्या मंत्र्याचं जर भाषण जर असलं तर त्या मंत्र्याच्या भाषणाला समारोपीय शेवटी भाषण होत असते. काय म्हटलं? आलं का लक्षात? समजा एखादा जर राजकीय जर कार्यक्रम जर असला तर त्या राजकीय कार्यक्रमामध्ये त्याला समारोपीय भाषण होत असते. तसं धार्मिक कार्य म्हटलं, धार्मिक सप्ताह म्हटला की समारोपीय म्हणजे काल्याचं कीर्तन. समारोप झाला, काला झाला, वाला. काला झाला का संपलं. तीर्थ उठलं, आज तीर्थ उठलं. तीर्थ उठवा उठवा देव भक्तासी बोलवा. गेल्या 7 दिवस आपल्या इथं तीर्थ होतं. का? ज्यावेळेस तीर्थाचं आरूढ होतं, ज्यावेळेस तीर्थ बसतं, ज्यावेळेस ग्रंथाची स्थापना होते, त्यावेळेस या मंडपामध्ये देवता त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि तीर्थ उठलं रे उठलं, काला संपला, महाप्रसाद झाला. नंतर तुम्हाला या जागेवर येत असताना तुम्हाला 8 दिवस करमणार नाही. का? कारण की 7 दिवस तुम्ही इथे मोठ्या आनंदामध्ये येत होतात, बसत होतात. या जागेमध्ये तुम्हाला करमणार नाही. याचं कारण काय आहे? याचं कारणच ते आहे, देव या ठिकाणी उपस्थित असतात. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदा, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवान परमात्मा वैकुंठामधून लक्ष्मी सहित या ठिकाणी उपस्थित असतात. लक्षात ठेवा. म्हणून आजचा काल्याचा प्रसंग आहे. जे 7 दिवस आले नसतील, ज्यांनी कधी 7 दिवस मंडपाचं तोंड पाहिलं नसतील, ज्यांना कधी वेळ मिळाला नसतील, ते जर आजच्या दिवशी जर आले, त्यांनी जर महाप्रसाद जर घेतला तर त्यांना सर्व भागवताचं सार भेटते असं लोक म्हणतात. असं लोक म्हणतात की आजच्या दिवशी आला का सर्व सार भेटते. का? प्रसाद आहे, महाप्रसाद आहे. महाप्रसाद भेटला की बस. का? महाप्रसादाला काल्याला पाठ दाखवू नये. महाप्रसादाला काय दाखवू नये? पाठ दाखवू नये. प्रसादाला काय दाखवू नये? पाठ दाखवू नये. प्रसादाला काय दाखवायचं? पोट दाखवायचं. काय दाखवायचं? पोट दाखवायचं. लक्षात ठेवा. म्हणून महाप्रसाद प्रसाद असते. काला काला का केला भगवंतांनी? आणि कालाच काय? काला म्हणजे काय? याचा अर्थ काय? काला म्हणजे काय? काला म्हणजे पोहे, काला म्हणजे त्याच्यामध्ये फळ, काला म्हणजे डाळिंब, काला म्हणजे लोणचं, काला म्हणजे दही. हे साधारण आहे. आपल्याला असं वाटतं काला म्हणजे त्याच्यात पोहे टाकले, लोणचं टाकलं, दही टाकलं का झाला काला. काला याचा जर अर्थ जर खरं जर पाहिला तर काल्यामध्ये भगवंतांनी संतांनी बरेचसे पदार्थ वापरले. लक्षात ठेवा. बरं, काल्यामध्ये सर्वच पदार्थ का वापरले याचं कारण काय? काल्यामध्ये लोणचं वापरलं, काल्यामध्ये साखर टाकली, काल्यामध्ये दही टाकलं, काल्यामध्ये शेपळ टाकले, काल्यामध्ये डाळिंब टाकलं आणि त्याचा काला केला. याचं कारण काय? भगवंतांनी सर्वांना एकत्रित केलं. वेगवेगळे स्वभावाचे, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या गोडीचे सर्व भगवंतांनी एकत्रित करण्याचं काम देवानी कृष्णाने भगवंतांनी केलं. समाजामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक असतात. समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक स्वभावाचे लोक असतात. काही साखर सारखे गोड असतात, त्यालाही काल्यात घेतलं. काही आंबट असतात लोक, दयासारखे त्यालाही त्याच्यात घेतलं. काही लोक तिखट असतात,
तिखट नाही काय, काही लोक तिखट असतात त्यालाही त्याच्यामध्ये घेतलं. काही लोक डाळिंबासारखे असतात त्यालाही त्याच्यात घेतलं. काही लोक शेपासारखे असतात त्यालाही त्याच्यात घेतलं. आणि काही लोक आंबट असतात लोणच्यासारखे त्यालाही भगवंतांनी त्याच्यामध्ये घेतलं. काय घेतलं? सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक एकत्रित करण्याचं काम भगवंतांनी केलं. त्याचं नाव कला आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान कृष्णाने कोणाला दूर लोटला नाही. भगवान पांडुरंगाने कोणालाही दूर केला नाही. सर्व जातीचे संत एकत्रित केले देवाने. लक्षात ठेवा, त्याचं नाव कला आहे. कला म्हणजे काय? कोण्या संतांना, कोण्या साधूला दूर लोटलं नाही आणि कोणाला तुच्छ समजलं नाही. तुकोबराय कुणबी होते, पाटील होते, जवळ घेतलं. ज्ञानोबाराय ब्राह्मण होते, जवळ घेतलं. सावतोबाराय माळी होते, जवळ घेतलं. लक्षात ठेवा. गोरा कुंभार होते, जवळ घेतलं. महार होते, जवळ घेतलं. आणि भगवंतानी खांद्यावर बसवलं. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. सर्व जातीमध्ये सर्व एकत्रित संतांना सर्व एकत्रित केलं. सबके लिए खुला है, सबके